तारापूर येथील संदेशदादा अध्यापक विद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निरोप समारंभ उत्साहात संपन्न। तारापूर येथील संदेशदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक अध्यापक विद्यालय आणि संदेशदादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निरोप समारंभ मोठ्या थाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला। या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलागुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मल्लाव हे होते, तर संस्थेच्या संचालिका सौलक्ष्मी मल्लाव, संस्थेचे सचिव संदीपदादा मल्लाव आणि दोन्ही कॉलेजचे प्राचार्य कुमारी स्नेहल मल्लाव यांची प्रमुख उपस्थिती होती। अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक। या निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अक्षय भैया भोई, तारापूरच्या सरपंच सौ भारती जगताप, माजी सरपंच प्रदीप निर्मळ, निषाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलास केवंदे, प्रदेश संपर्क प्रमुख गोविंद भाऊ कोलंबीकर, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार लोंढे आणि पत्रकार संतोष कुलकर्णी उपस्थित होते। तसेच हरी भोई, चिंतामणी भोई, अनिता नगरे, नागनाथ भोई, भारत नगरे, आनंदा भोई आणि धोंडीराम सल्ले या मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या। सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। हर्षदा भोई, आरोही भोई, आराध्या शिंदे आणि आराध्या राजपूत यांनी उत्कृष्ट लावणी व इतर सांस्कृतिक नृत्य सादर करून वाहवा मिळवली। कॉलेजची विद्यार्थिनी प्रियंका भोसले हिने अप्रतिम डान्स सादर केला। या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या भावना मनोगत व्यक्त केल्या। कॉलेजसाठी निधीचा प्रस्ताव कार्यक्रमात बोलताना निषाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलास केवंदे यांनी संदेशदादा कॉलेजच्या पुढील प्रगतीसाठी व विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला। कार्यक्रमाचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले। सूत्रसंचालन व आभार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना ईश्वर कट्टी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दलित कांबळे यांनी मानले। प्रसादानाने दिमागदार सोहळ्याची सांगता झाली।